झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। हे सगळं ना तुझ्या हलगर्जीपणामुळे झालंय। तुला इतकं सुद्धा भान ठेवता येत नाही। अरे तुझ्यासोबत एक लहान मुलगी आहे कोणाची तरी। लक्षात ठेव, वेदाला खरचटलं जरी ना, मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही। काय रडत रडत काय बसलीयस तू? रडून काय होणार आहे? त्यापेक्षा वेदाला शोध। वेदा! ओ मदन भाऊ, ओ मदन भाऊ, आओ अजून किती चालायचं हो मदन भाऊ? हा हो, थांबा की मदन भाऊ। प्रिया कुठे गेली असेल रे? प्रिया प्रिया इकडे गेली असेल। इकडे जा, तुम्ही चला की। हो पुढे चला पुढे हो प्रिया। अरे देवा, मदन भाऊ, प्रिया भाऊ, प्रिया थांब, मदन भाऊ या प्रिया थांब रे। या या। अरे प्रिया थांब, एकत्र जाऊया। थांब। दादा दादा एक्सक्यूज मी, आय एम सॉरी। ही माझी मुलगी आहे, ही हरवली। तुम्ही बघितलं का हिला? इथेच कुठेतरी होती ती। ये शुअर? अच्छा एक काम करा ना, इन केस मला दिसली तर प्लीज मला सांगा, मी इथेच कुठेतरी असेल। प्लीज 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 सांगा मला। थँक्यू। वेदा! वेदा! हो ताई ताई, एक मिनिट थांबा। तुम्ही मकाच पासून एका लहान मुलीला शोधताय का? हो, दादा काय बोललात तुम्ही? तुम्ही बघितलंय लहान मुलीला? हे बघा, ही माझी मुलगी आहे वेदा। तुम्ही बघितलंय का हिला? हो हीच होती। इथे गाडी लागली होती, त्या गाडीमध्ये बसून गेली ती। कोणती गाडी? गाडीचा रंग, नंबर काहीतरी बघितलं असेल तुम्ही? नाही, गाडीचा नंबर सांगता नाही येणार, पण सफेद रंगाची व्हॅन होती। आणि गाडी कुठे गेली? या दिशेला गेली, पण तिला जाऊन आता साधारणतः 1-2 तास उलटले असेल। ओके, थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच। काल सणाच्या दिवशी अख्खं घर हसतं खेळत होतं आणि आजही असं व्हावं। बाबा तुम्ही प्लीज पोलिसांना फोन करा ना। अनन्या, तुम्ही दोघी जरा शांत राहा। ही वेळ खचून जाण्याची नाहीये। ॲब्सोल्युटली राईट दादासाहेब। मॅडम, अनन्या, हे बघा, आता आपण खचून जायचं नाहीये। हां, आपण आपले होप्स हाय ठेवूया। आपली वेदा लवकरच घरी येईल। हो ना, वेदा आजच घरी आली ना तर सोन्याहून पिवळं होईल अगदी। मी देव पाण्यात ठेवू का? अगं तू कसं ठेवशील? अजून तू सून व्हायचीस या घरची, नाही चालणार। मी देवापाशी दिवा लावते। अरे दामोदर काका, हा, दामोदर, काय झालं? काय म्हणाले पोलीस? मी इन्स्पेक्टर सोनावणेंना भेटलो, त्यांनी तपास चालू केलाय, काळजी करू नका। तपास सुरू केलाय ना त्यांनी? नक्की हो, तपास सुरू केलाय, पण पूर्वी कसं होतं ना, कायदा वेगळा होता। म्हणजे एखादी व्यक्ती हरवल्यानंतर 24 तासांनी पोलीस कंप्लेंट लिहून घ्यायचे आणि मग तपास सुरू करायचे। पण आता कायदा बदललाय आणि त्यात लहान मूल हरवलं ना तर पोलीस यंत्रणा लगेच कामाला लागते आणि तपास सुरू करते। त्यामुळे आपली वेदा सापडेल, काळजी करू नका। हो हो, आपली वेदा नक्की सापडेल। खरं तर ना हे सगळं त्या मीरामुळे झालेलं आहे। दादा, वहिनी, तुम्हाला राग येईल पण तुम्ही खरंच तिला खूप लाडावून ठेवलंय।
ती नोकरांची कामं करतच नाही. आता मला सांगा, कुठला प्रामाणिक नोकर ही अशी एवढी मोठी चूक करेल सांगा? नर्मदा, यात प्रामाणिकपणाचा प्रश्न कुठे येतो? वेदा लहान आहे. मीराची नजर चुकून कुठेही झालं तिला कितीसा वेळ लागणार आहे. सर्वस्वी मीरा दोषी असं नाही वाटत आहे मला. नाही आई, ही मीराची चूक आहे. वेदाच्या बाबतीत हा हलगर्जीपणा मला नाही आवडलाय. खरं तर माझी चूक आहे. मीच कमी पडले. इतके दिवस मी त्याला जपलं. कालच कसं दुर्लक्ष झालं माझं तिच्याकडे मला कळतच नाहीये. नाही नाही माया, इट इज माय फॉल्ट. माया, माया, तू उगाच स्वतःला दोष देऊ नकोस. आणि तुम्ही आता सगळे जरा शांत राहा. एकदा वेदा सापडू दे, मग मीराबद्दल काय निर्णय घ्यायचा ते मी ठरवीन. पण कुठला निर्णय घेणार आहेस तू? म्हणजे आता काय निर्णय घ्यायचा आहे? नर्मदा, जो काय निर्णय घ्यायचा ना तो मी तेव्हा घेईन आणि तेव्हाच सांगेन. पण आता कोणीही मीराच्या बाबतीत डोकं चालवण्याची काही गरज नाहीये. या क्षणी वेदा सापडणं अत्यंत महत्वाचं आहे. कळलं? जमिनीने खाल्ली की आकाशात गेली उडून भूर. अरे पिर्या, कुठे गेली ही मुलगी? मदन भाऊ, अहो एवढ्या जंगलात कुठे शोधायची तिला? हाय का मदन भाऊ, मला मला तलप आली. हा, ए पिर्या, काय चाललंय तुझं? सोडून दे. काय चाललंय तुझं? सोड दे. हे बघ पिर्या, आपल्याला ना वेदाला शोधायचंय, तेही रात्र होण्याच्या आत. हो हो हो, रात्री इथं थांबायचंच नाही. हे बघा, मी स्पष्ट सांगतो, मला जंगलाची भीती वाटते. वाटते ना. हो, चित्र विचित्र आवाज येतात तिथं. नुसता आवाज नाही, इथे हे पण आहेत. अरे साप. साप कुठे? कुठे साप? ए पिर्या, अरे नुसता आवाज काढला तर तुझी ही अवस्था. मगाशी मी तिथे बिबट्यांपासून सावध राहा असा बोर्ड पण बघितलाय. मदन भाऊ, चला, इथं थांबायचं नाही. चला, इथनं निघूया आपण. निघूया काय निघूया. आणि अजितदादांनी विचारलं वेदा कुठे, तर काय सांगणार त्यांना? अहो, सांगू त्यांना काहीतरी. तसंही ती वेदा इथे जंगलात रात्रभर एकटी राहिल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी तिची बॉडी सुद्धा सापडणार नाही. मी सांगतो तुम्हाला, चला आपण इथनं निघूया ना मदन भाऊ. एकतर जंगल, त्यात रात्रीतल्या जंगलाची भीती, चित्र विचित्र आवाज येतोय. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज